राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा अलर्ट जारी करण्यात येतोय। कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार आहे। मुंबई, ठाण्यासह पालघरमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे। राज्याच्या अनेक ठिकाणी अलर्ट आता जारी करण्यात आलेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय सीएसएमटी परिसरातली। मुंबई आणि आसपासच्या उपनगरातही पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळतंय। सगळा हा ऑफिस परिसर आहे, सीएसएमटी परिसर, आणि त्या ठिकाणी आता पावसानं चांगलाच जोर धरलेला आहे। तर या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आपण पाहतोय राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा अलर्ट आता जारी करण्यात येतोय। तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे सुद्धा सध्या मुसळधार पावसाच्या सरी बरसतायत। काय मुंबई आणि आसपासच्या उपनगरात सध्या परिस्थिती आहे? नक्कीच लागवी, खरं तर कालपासूनच पावसाला चांगलीच दमदार सुरुवात झालेली पाहायला मिळते। परवापर्यंत जर बघितलं तर अत्यंत गरम वातावरण मुंबईत होतं आणि आज कालपासून मात्र पाऊस पडताना पाहायला मिळतोय। काल येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला होता। आज मात्र हा ऑरेंज अलर्ट जो आहे तो हवामान खात्याने जारी केलेला आहे। संपूर्ण मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय आणि विशेषतः दक्षिण मुंबई, उत्तर आणि मुंबईचे जे घाटकोपर, विक्रोळी, हा जो मध्य रेल्वे मधला जो परिसर आहे हा सगळा मुसळधार पावसाने पाऊस तिथे पडताना पाहायला मिळतोय। विशेषतः अजून कोणतीही पश्चिम रेल्वे असेल किंवा मध्य रेल्वे असेल विस्कळीत झालेली नाही। मात्र पाऊस जर असाच पडत राहिला तर संध्याकाळपर्यंत नेमकी काय परिस्थिती निर्माण होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर धरणं जी आहेत ती देखील बऱ्यापैकी भरलेली आहेत। आता मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ही धरणं जी आहे ती जवळपास 20% अधिक भरल्याची माहिती जी आहे ती पाणी बंधारे विभागाने दिलेली पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईला जी पाणी पुरवणारी धरणं आहेत ती त्याच्यामधलं जे मोडकसागर धरण आहे ते तर भरून वाहत आहे, पण बाकीच्या धरणांमध्ये देखील जवळपास 75% पाणीसाठा झालेला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे। अशाच पद्धतीने जर पाऊस पडत राहिला तर धरणं देखील लवकरच भरतील अशी माहिती देखील पाटबंधारे विभागाकडून देण्यात येते। तर हवामान खात्याने देखील नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। सतर्कतेचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेले आहेत। मध्ये मध्ये जी भरतीची वेळ आहे ती देखील सांभाळायला सांगितले, कारण अनेक वेळेला भरतीच्या वेळेला आहे त्या वेळेला उंच लाटा उसळतील अशी माहिती हवामान खात्याने दिलेली पाहायला मिळते सध्या तरी लागली। अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।